सर्वांना माझा नम्र दंडवत प्रणाम. आज आपण अत्यंत सूक्ष्म विचार प्रवर्तक आणि अनेकांच्या मनात निर्माण होणाऱ्या एका गंभीर प्रश्नावर चिंतन करण्यासाठी एकत्र आलो आहोत. जे म्हणतात किंवा मानतात की परमेश्वर नाही, त्यांच्या विचारांकडे आपण कशा दृष्टिकोनातून पाहावे. हा विषय केवळ श्रद्धेचा नाही, तर तो तत्वज्ञानाचा, अनुभवाचा आणि अंतर्मनाच्या जागृतीचा आहे. कारण परमेश्वर आहे की नाही हा प्रश्न केवळ बाह्य जगात उत्तर मिळणारा नाही, तर तो अंतर्मनात उलगडणारा आहे. मानवी बुद्धी ही अत्यंत प्रगल्भ आहे. ती प्रश्न विचारते, विश्लेषण करते आणि प्रत्येक गोष्टीचा तर्क लावण्याचा प्रयत्न करते. त्यामुळेच काही जण असे म्हणतात की जे दिसत नाही, जे सिद्ध होत नाही, ते अस्तित्वात नाही. हा दृष्टिकोन पूर्णपणे चुकीचा नाही, पण तो अपूर्ण नक्कीच आहे. कारण जगात अनेक गोष्टी अशा आहेत ज्या डोळ्यांना दिसत नाहीत, पण त्यांचे अस्तित्व नाकारता येत नाही. उदाहरणार्थ विचार, भावना, प्रेम, विश्वास या गोष्टी आपण पाहू शकत नाही, पण अनुभवू शकतो. त्याचप्रमाणे परमेश्वर हा अनुभवाचा विषय आहे, केवळ दृश्य पुराव्याचा नाही. जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की परमेश्वर नाही, तेव्हा त्या विधानामागे अनेक कारणे असतात. काहींना चुकीचे अनुभव आलेले असतात, काहींना योग्य मार्गदर्शन मिळालेले नसते, तर काहींनी कधी अंतर्मुख होण्याचा प्रयत्नच केलेला नसतो. महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानानुसार परमेश्वर हा बाहेर शोधण्याचा विषय नाही, तो अंतर्मनात अनुभवण्याचा विषय आहे. जोपर्यंत मन बाह्य विषयांमध्ये गुंतलेले आहे, तोपर्यंत परमेश्वराचा अनुभव येणे शक्य नाही. यासाठी प्रथम मनाची दिशा बदलावी लागते. बाह्य जगाकडून अंतर्मनाकडे वळणे हीच साधनेची सुरुवात आहे. मन सतत विचारांनी व्यापलेले असते. हे विचारच माणसाला वास्तवापासून दूर नेतात. जेव्हा मन शांत होते, तेव्हा एक वेगळीच जाणीव निर्माण होते. हीच जाणीव परमेश्वराच्या अस्तित्वाची पहिली झलक असते. जे म्हणतात की परमेश्वर नाही, त्यांना दोष देण्याची गरज नाही, कारण त्यांनी जे अनुभवले आहे त्यावरून त्यांनी निष्कर्ष काढलेला असतो. परंतु प्रश्न असा आहे की त्यांनी पूर्ण अनुभव घेतला आहे का? जर एखाद्या व्यक्तीने समुद्र फक्त किनाऱ्यावरून पाहिला आणि म्हणाला की समुद्र इतकाच आहे, तर ते अपूर्ण ज्ञान ठरेल. त्याचप्रमाणे परमेश्वराचा अनुभव न घेता त्याचे अस्तित्व नाकारणे ही अपूर्ण समजुतीची लक्षणे आहे. साधना म्हणजे काय? तर साधना म्हणजे मनाला शुद्ध करणे, स्थिर करणे आणि अंतर्मनाशी जोडणे. ही प्रक्रिया हळूहळू घडते, यात वेळ लागतो, पण परिणाम अत्यंत गहन असतात. नामस्मरण ही या मार्गातील अत्यंत प्रभावी साधना आहे. जेव्हा मन एका नावावर स्थिर होते, तेव्हा त्याची चंचलता कमी होते, विचारांची गर्दी कमी होते आणि अंतर्मन शांत होऊ लागते. ही शांतता हीच परमेश्वराच्या अनुभवाची सुरुवात आहे. श्वास, मन आणि चेतना यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. जेव्हा आपण सजगपणे श्वासावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा मनावर नियंत्रण मिळवणे सोपे होते. आणि जेव्हा मन स्थिर होते, तेव्हा अंतर्मनात एक गूढ शांतता निर्माण होते. ही शांतता ही केवळ मानसिक नाही, तर ती आध्यात्मिक आहे. अहंकार हा परमेश्वराच्या अनुभवातील सर्वात मोठा अडथळा आहे. मी जाणतो, मीच बरोबर आहे या भावनेमुळे मन बंद होते, आणि जे मन बंद असते ते सत्य स्वीकारू शकत नाही. जेव्हा अहंकार कमी होतो, तेव्हा मन खुलं होतं, आणि जे मन खुलं असतं ते अनुभव घेण्यास सक्षम होतं. स्वतःला प्रश्न विचारणे ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. मी कोण आहे? माझं अस्तित्व काय आहे? माझ्या विचारांचं मूळ काय आहे? हे प्रश्न जेव्हा मनात निर्माण होतात, तेव्हा साधनेची खरी सुरुवात होते. या प्रश्नांची उत्तरं बाहेर कुठेही मिळत नाहीत, ती अंतर्मनातच सापडतात. ज्यांना वाटतं की परमेश्वर नाही, त्यांनी एकदा स्वतःच्या मनाकडे शांतपणे पाहावं. विचार थांबवून, भावना बाजूला ठेवून केवळ निरीक्षण करावं. त्या शांततेत एक वेगळीच जाणीव निर्माण होते, जी शब्दांत व्यक्त करता येत नाही, पण अनुभवता येते. हीच जाणीव परमेश्वराची आहे. जेव्हा साधक या मार्गावर पुढे जातो, तेव्हा त्याला जाणवू लागतं की परमेश्वर हा कोणत्याही एका स्वरूपात मर्यादित नाही. तो कोणत्याही एका ठिकाणी बंदिस्त नाही, तो सर्वत्र आहे. पण त्याचा अनुभव घेण्यासाठी मनाची तयारी आवश्यक आहे. मन शुद्ध नसताना, विचार अस्थिर असताना आणि अहंकार प्रबळ असताना परमेश्वराचा अनुभव येत नाही.
म्हणूनच साधनेचा मुख्य उद्देश मनाची शुद्धी आहे. शुद्ध मन म्हणजे काय, तर जिथे द्वेष नाही, अति अपेक्षा नाहीत आणि सतत अस्थिरता नाही, ते मन शुद्ध मानलं जातं. अशा मनातच परमेश्वराची जाणीव निर्माण होते. ही जाणीव अचानक येत नाही, ती हळूहळू विकसित होते. जसं एखादं बीज लावल्यावर लगेच झाड तयार होत नाही, तसंच साधनेतही वेळ लागतो, परंतु सातत्य ठेवलं तर परिणाम निश्चित मिळतो. जे लोक म्हणतात की परमेश्वर नाही, त्यांच्यासाठी एकच संदेश आहे: नाकारण्यापूर्वी अनुभव घ्या, कारण अनुभवाशिवाय केलेला निष्कर्ष हा अपूर्ण असतो. साधना करून पहा, नामस्मरण करून पहा, मनाचं निरीक्षण करून पहा आणि मग स्वतःच निर्णय घ्या. महानुभव पंथाचा मार्ग हा अनुभवाचा मार्ग आहे. येथे आंधळा विश्वास नाही, पण पूर्ण नकारही नाही. येथे सांगितले जाते की स्वतः अनुभवा आणि मग सत्य स्वीकारा. हीच या तत्वज्ञानाची महानता आहे. अंतर्मनात जेव्हा स्थैर्य निर्माण होते, तेव्हा एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. ही शांतता कोणत्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून नसते. हीच शांतता म्हणजे परमेश्वराची अनुभूती आहे. शेवटी इतकंच सांगावंसं वाटतं की परमेश्वर आहे की नाही, हा प्रश्न बाहेर विचारण्यापेक्षा आत विचारला पाहिजे. स्वतःला ओळखा, मन समजून घ्या आणि अंतर्मुख व्हा. जेव्हा आपण स्वतःला समजतो, तेव्हा परमेश्वर आपोआप समजतो. आणि जेव्हा हा अनुभव येतो, तेव्हा कोणताही तर्क, कोणताही प्रश्न, कोणताही संशय उरत नाही. तेव्हा केवळ एकच गोष्ट उरते: शांत, स्थिर आणि पूर्ण अनुभव. म्हणूनच संशय ठेवा, पण शोधही घ्या. प्रश्न विचारा, पण अनुभवही घ्या. नकार द्या, पण सत्य शोधण्याची तयारी ठेवा. कारण शेवटी सत्य हे अनुभूतीतूनच स्पष्ट होतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास इतरांनाही शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय श्री चक्रधर स्वामी. दंडवत प्रणाम.